नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी नेट कॅफे याच्यामध्ये. तरी मित्रांनो, नीटचे फॉर्म सुटलेले आहेत. याच्यामध्ये भरपूर लोकांना प्रॉब्लेम येत आहे की नीटमध्ये फोटो कसा अपलोड करावा, पोस्ट कार्ड साईज फोटो कसा अपलोड करावा, ती गोष्ट माहीत नसते. त्या संदर्भात मी आज तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. त्याच्याचबरोबर नीटची परीक्षा ही कशी असणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, क्वेश्चन किती मार्काचे असणार आहेत, पेपर कधी चालू होणार आहेत, परीक्षेची तारीख, या संदर्भातही मी आज सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लक्षात घ्या मित्रांनो, आता मी तुम्हाला एक डेमो दाखवत आहे. ह्या डेमोमध्ये फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो, सिग्नेचर थंब कसे अपलोड करायचे ते तुम्हाला सांगतो. आयडेंटी साईज हा फोटो तुम्ही आयडेंटी साईज फोटो हा काढून घ्यायचा आहे. तो JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची साईज 10 KB ते 200 KB पाहिजे आणि फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा पाहिजे. त्यासोबतच फोटो खाली आपलं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यासोबतच खाली ज्या दिवशी फोटो काढला ती तारीख इथं मेन्शन करायची आहे. त्याच्यासोबतच पोस्ट कार्ड साईज फोटो हे तसाच असावा. तुम्ही फोटोग्राफरकडे जावा, त्यांना सांगा पोस्ट कार्ड साईज फोटो पाहिजे, त्यांनी साईज कवर करून देतील. आपण अपलोड करताना 10 KB ते 200 KB याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यासोबतच सेम खाली आपलं पूर्ण नाव आणि ज्या दिवशी फोटो काढला आहे तो तारीख त्या ठिकाणी लिहायची आहे. सेम बॅकग्राऊंड कलर हा व्हाईटच पाहिजे. या पद्धतीने फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो अपलोड करायचा. त्याच्यासोबतच आपल्या हाताचे 10 बोटे आणि अंगठा असे टोटल 10 बोटेचा ठसा उठवून घ्यायचा आहे एका कागदावर आणि त्याची साईज पण 10 KB ते 200 KB असावी. या पद्धतीने आपल्याला थंब इम्प्रेशन आणि फिंगर्स अपलोड करायचे. याच्यासोबतच सिग्नेचर ही 4 KB ते 30 KB याच्यामध्ये असावे आणि सिग्नेचर ही ब्लॅक किंवा ब्ल्यू या पेनने केलेली हवी, ती बरोबर स्कॅन केलेली हवी. या पद्धतीने आपल्याला फोटो, सही आणि हाताचे फिंगर्स आणि थंब इम्प्रेशन हे अपलोड करायचे आहेत. जसं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे फोटो, त्या पद्धतीने आपल्याला फोटो स्कॅन करून अपलोड करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपण अपलोड करून घ्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि फोटोचे रिनेम हे एकसारखेच असावेत, त्याच्यामध्ये काय बदल नसावा. त्याच्यासोबतच एक्झामचा पॅटर्न तुम्हाला सांगतो. हे एक्झाम आपली होणार आहे 5 मे 2024 रोजी आणि एक्झाम ही 20 मिनिटाची असेल, 200 मिनिटाची असेल, म्हणजे 3 तास आणि 20 मिनिटे असेल. एक्झामचा टाईम असणार आहे 2 वाजता ते 3:30 तासाचा पेपर आहे. तरी 2 वाजता पेपर चालू होणार आहे आणि तो संपणार आहे 5:20 म्हणजे 3 तास 20 मिनिटे हा पेपर तुमचा चालणार आहे. एक्झामचं हॉल तिकीट हे तुम्हाला 5 तारीखला एक्झाम आहे, तर त्याच्या आधी 10 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाईल. ते हॉल तिकीट तुम्हाला कुठे भेटेल ते या लिंक खाली दिलेले आहेत, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तसेच जर तुम्हाला हॉल तिकीट हवं असेल किंवा पाहिजे असेल तर आम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप एक तयार करणार आहे मराठी नेट कॅफेचा. तो लवकरच आम्ही तयार करत आहे ग्रुप. तर ते ग्रुप तयार केल्यानंतर तुम्हाला अपडेट केली जाईल. त्यासाठी आपला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपबद्दल डिस्कशन करणार आहेत, तेव्हा तुम्ही आपला ग्रुप जॉईन व्हा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक एक्झामचे हॉल तिकीट्स, व्हिडिओज वगैरे, महत्त्वाच्या गोष्टी, सिलेबस वगैरे सर्व भेटून जाईल. या पद्धतीने तुमच्या एक्झामचं शेड्यूल असेल. त्याच पद्धतीने तुम्हाला आता मी पुढची बातमी सांगतो. एक्झामचं टाईम वगैरे सगळं ते झालेलं आहे. तर एक्झाम हा सब्जेक्ट किती, क्वेश्चन मार्क्स किती ते सांगतो. तुमचे बरोबर 4 विषय असणार आहेत: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी. प्रत्येक विषय हा 180 मार्काचा असणार आहे आणि त्याच्यात सेक्शन A 35 मार्क, सेक्शन B 15 मार्काचा असणार आहे. प्रत्येक विषय 180 मार्काचा, असे 4ही विषय मिळून टोटल 720 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. या पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा तक्ता. त्याच्यासोबतच खाली तुमची एक्झाम ही लँग्वेज ही खाली दिलेली तुम्हाला दिसून येतील. इथं 13 लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. खरं तर मी सजेशन करतो की तुम्ही इंग्लिश लँग्वेजमधूनच तुमची एक्झाम द्या, कारण नीटसाठी ते तुम्हाला खूप उपयोगी पडेल. या पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे. या पद्धतीने तुम्हाला विषय सिलेक्ट करायचे आहेत, हॉल तिकीट्स वगैरे या संदर्भात तुम्हाला आज व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नीट फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.